गीतेतील कर्मयोग ही आपली जी प्रवचन माला सुरू आहे त्या मालिकेतलं आजचं आपलं अंतिम पुष्प आहे. आणि खरं तर हा विषय इतका मोठा आहे की अजूनही याच्यावर आपण वर्षभर जरी काही अभ्यास करायचा प्रयत्न केला तरीही काहीतरी अजून राहून गेलं असंच आपल्याला वाटेल, इतका हा विषय मोठा आहे. पण तरीही जितकं माझ्या अल्पमतीने मला चिंतन करणं शक्य झालं तेवढं ह्या छोट्याशा कालावधीत करायचा प्रयत्न केला. ह्याचा विचार करताना सुरुवातीला आपण निष्काम कर्मयोग, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं, व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, कर्माचा त्याग करायचा नाही आहे तर कर्मफलाचा त्याग करायचा आहे. इतर कोणतीही कर्म जरी त्यागली तरी यज्ञ, दान आणि तप ही 3 कर्म का त्यागायची नाही. कर्म, विकर्म, अकर्म म्हणजे काय, कर्म अकर्माकडे कसं घेऊन जायचं, ह्या सगळ्याविषयी आपण थोडासा विचार करायचा प्रयत्न केला. आपल्या मागच्या प्रवचनात आपण असं बघितलं की प्रत्येक कर्म हे जर अकर्म झालं म्हणजे काय की कर्तेपणाचा अभिमान आपल्याला टाकता आला. बऱ्याचदा आपल्या हातून अगदी जे छोट्यात छोटं कर्म होतं ते कर्म करतानाही आपल्याला कर्तेपणाचा अभिमान टाकणं खूप कठीण होतं. अगदी क्षुल्लक गोष्ट, घरातल्या घरात सुद्धा एखादं काम जर आपण केलं असेल आणि जर चुकून दुसऱ्याने असं म्हटलं की अगं आज मी ते केलं तर आपण लगेच हिरिरीने सांगतो नाही मी केलंय आज सकाळी उठून ते. म्हणजेच हा जो कर्तेपणाचा अभिमान आहे तो आपल्याला अगदी आपल्या कुटुंबातल्या कुटुंबात सुद्धा टाकणं शक्य होत नाही. पण परमेश्वराने असं सांगून ठेवलंय की जर आपल्याला कर्माचं अकर्म व्हायला हवं असेल तर कर्तेपणाचा अभिमान आपल्याला टाकता आला पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येक कर्म करत असताना जर कुठेतरी मनात ती जाणीव असेल की जरी कर्म आपल्या हातून घडत असलं तरी मी ते कर्म करणारी कोणी नाहीये, माझ्या हातनं ते कर्म घडतंय किंवा कोणीतरी ते माझ्या हातनं करवून घेतंय. कारण खरं सांगायचं तर ह्या सृष्टीतलं पान सुद्धा ईश्वराच्या इच्छे वाचून आणि शक्ती वाचून हलत नाही असं एकीकडे आपण म्हणतो, पण ते केवळ म्हणण्यापुरतंच सीमित राहतं. कारण पुढच्याच क्षणी आपल्याला असं वाटत असतं की ते पान हलवायला ईश्वराची मदत लागते पण बाकी माझ्या आयुष्यातली सगळी कामं मात्र करायला मीच सक्षम आहे आणि मी करते म्हणून ते होतं. त्यामुळे हा जो कर्तेपणाचा अभिमान आहे, अहंकार आहे, हा आपल्याला त्यागता येणं खूप आवश्यक आहे, तरच कर्माचं अकर्म होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत शुद्ध बुद्धीने आपल्याला प्रत्येक कर्म करता येणं आवश्यक आहे. इतकी शुद्ध बुद्धी प्रत्येक कर्माच्या ठिकाणी आपली राहत नाही कारण आपण त्रिगुणांनी भारित असतो. कधी सत्वगुणाचं अधिष्ठान, कधी रजोगुणाचं प्राबल्य, कधी तमोगुणाचं प्राबल्य. आणि त्यामुळे त्या त्या गुणाच्या प्राबल्यानुसार आपल्या मनात तयार होणाऱ्या भावना, तसे तयार होणारे विचार, हे सगळे आपल्या त्या कर्म करण्यातला जो हेतू असतो त्यावर खूप मोठा परिणाम करत असतात. आणि म्हणून जरीही आपल्याला हे कितीही पटलं की प्रत्येक कर्म हे शुद्ध बुद्धीने व्हायला हवं, तर जर ते शुद्ध बुद्धीने व्हायला हवं असेल तर बहुतांश वेळेला आपली बुद्धी किंवा आपलं मन हे सात्विक गुणांनी भारलेलं असणं हे आवश्यक आहे. आणि मग त्या सत्वगुणाचा प्रादुर्भाव अधिकाधिक वेळ कधी आपल्या ठायी होईल तर जेव्हा आपलं हे मन परमेश्वराच्या चरणी, म्हणजेच कोणतीतरी आपल्याहून मोठी असणारी सत्ता, शक्ती, ज्याला आपण नाव कुठलंही दिलं तरी चालेल, त्याच्या ठिकाणी जेव्हा हे मन रत असेल तेव्हाच कुठेतरी आपल्याला सात्विकतेचा स्पर्श होण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा आपल्या बुद्धीला सात्विकतेचा स्पर्श बहुतांश वेळ होईल दिवसभरात, तितका जास्तीत जास्त वेळ आपल्या हातून होणारं कर्म हे शुद्ध बुद्धीने होईल. त्यामुळे असं शुद्ध बुद्धीने जेव्हा आपण कर्म करू तेव्हा त्या कर्माचं अकर्म होऊ शकतं. जेव्हा आपण फक्त एखाद्या व्यक्तीच्या किंवा स्वतःच्या फायद्यासाठी एखादं कर्म न करता संपूर्ण समष्टीच्या जनहितासाठी असं म्हणूया, तसं त्यांच्या कल्याणासाठी जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा तेही कर्म अकर्मामध्ये नोंदलं जातं. खूप कमी अशी कर्म आपल्या हातनं घडतात की जी आपण सर्वांसाठी करतो किंवा सर्व समावेशक करतो किंवा ती करत असताना आपला विचार खूप व्यापक असतो.
तर परमेश्वर आपल्याला सांगतात की आपल्या हातून अशी जास्तीत जास्त कर्म घडावी की ज्यामध्ये समष्टीचं कल्याण होईल. त्यामुळे कुठेही मी करते ते कर्म फक्त मला फलद्रूप होणार आहे म्हणून मी करते असं नाही, तर ते कर्म सर्वांसाठी लाभदायक आहे म्हणून मी करणार आहे असा विचार जर त्यामागे असेल तर खूप चांगलं आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु या भावनेने जर कर्म केलं म्हणजे आपण करत असलेलं प्रत्येक कर्म मग भलं ते चांगलं असेल वाईट असेल, कारण आत्ताच म्हटलं तसं की आपल्या हातून घडणाऱ्या कर्मावर म्हटलं तर कदाचित आहे आपला थोडासा कंट्रोल, पण म्हटलं तर तो नाही आहे. पण कारण आपण त्रिगुणांनी भारित असल्यामुळे कधी कुठल्या गुणाचं प्राबल्य असेल त्यानुसार जर आपल्या हातून कर्म घडणार आहे, तर घडलेलं प्रत्येक कर्म जर आपण श्रीकृष्णाला अर्पण करायला लागलो तर कदाचित कोणतंही कर्म जरी आपल्या हातून भलपूर्वक कसंही घडलं तरी त्या कर्माचं जो लेश आहे किंवा त्या कर्माचं जे स्वामित्व आहे, त्याच्या फळाचं जे स्वामित्व आहे ते आपण आपल्याकडे ठेवत नाही आहोत. आपण ते श्रीकृष्णाला अर्पण करतोय म्हटल्यानंतर आता सगळी जबाबदारी त्याची आहे. ह्याने उपयोग काय होतो तर प्रत्येक क्षणी जेव्हा त्याचं स्मरण राहतं आपल्याला, जेव्हा आपण कर्म करतो आणि श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणतो तेव्हा निदान तेवढ्या क्षणासाठी तरी त्याचं स्मरण आपल्याला होतं आणि ते क्षणोक्षणी त्याचं स्मरण जेव्हा व्हायला लागतं तेव्हा पुन्हा एकदा तो सात्विक भाव वाढायला लागतो आणि म्हणून कर्मात रूपांतर होणं सोपं होतं. आणि म्हणून मनुष्य मात्रांच्या हातून जी काही कर्म घडतात ती कर्म जी आपली आता रोज घडतात त्याला आपण क्रियमाण कर्म असं म्हणतो, कारण ती कर्म लगेच आपल्याला फळं देतात किंवा काही त्यातली कर्म ही संचितात जाऊन पडतात ज्याची फळं आपल्याला कधी मिळणार हे माहिती नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ही क्रियमाण कर्म जी आहेत ती क्रियमाण कर्म जर आपण अकर्मात बदलली जास्तीत जास्त त्यातली कर्म, तर संचिताच्या गाठोड्यात जाऊन पडणारा जो भाग आहे की जी नंतर कधीतरी ती फळं देण्यासाठी तयार आहेत आपल्याला, कधीतरी देणारच आहेत, ह्या जन्मात नाही मिळाली तर पुढच्या जन्मात कधीतरी ती तत्पर होणार आहेत आपल्याला फळं द्यायला. तर त्यावेळी आपल्याला कमीत कमी भोगावं लागावं ह्यासाठी आत्ता क्रियमाण कर्म करताना आपल्याला थोडीशी जाणीव आपली प्रकल्प करायची. कारण खरं सांगायचं तर आत्ता आपल्या हातात क्रियमाण कर्म भोगतोय किंवा जे काही करतोय तेवढंच खरं तर आपल्या हातात आहे. जे प्रारब्ध आहे म्हणजे जे भोगण्यासाठी आत्ता आपण घेऊन आलो आहोत ते आपल्याला भोगायचंच आहे, म्हणजे त्याच्यातून आपली सुटका नाही. आपल्याला ह्या क्षणी जरी वाटलं की माझं सगळं छान चाललंय आणि त्याचा जर कुठेतरी अहंकार आपल्या मनात तयार झाला तर अगदी पुढच्या क्षणी सुद्धा आपली ही सगळी जी छान चालणारी नौका आहे ती कधी बुडेल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. इतक्या ह्या गोष्टी जलद गतीने होत असतात, कारण या सगळ्यावरची सत्ता चालते ती कोणाची तरी वेगळ्याच एका शक्तीची चालते आणि ही जाणीव आपल्याला होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ही जी प्रारब्ध कर्म आपण भोगत असतो ती प्रारब्ध कर्म भोगत किंवा उपभोगत असतानाही प्रत्येक वेळी आपल्याला भगवद्गीतेमध्ये कर्ममार्गाबरोबरच भक्तिमार्गही सांगून ठेवला आहे. भक्तिमार्ग म्हणजे काय तर जे काही आहे ते सगळं तुझंच आहे हा अनन्य शरण भाव आपल्या मनात निर्माण होऊन आता जे काही कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मी उपभोगणार आहे किंवा भोगणार आहे. जेव्हा ही अनन्यता आपल्या मनात येते तिथेच फक्त भक्ती रुजते. भक्ती म्हणजे काय की तो आणि मी विभक्त नाही तर एकत्र झालेले आहोत. हा जो भाव आहे तो भाव आपल्याला ही प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी खूप मदत करतो. बघा कधी कधी चांगल्या माणसांच्या आयुष्यात सुद्धा खूप कठीण प्रसंग येतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे असं का व्हावं, ही व्यक्ती इतकी चांगली आहे तर तिच्या आयुष्यात असे खडतर प्रसंग काय आहे किंवा एखादं मोठं आजारपण येऊ शकतं. तर आयुष्यभर ज्यांनी इतकी सत्कर्म केली त्यांना असं आजारपण मोठं काय यावं, त्यांना असं का भोगायला लागावं, असे सगळे प्रश्न आपल्याला पडतात. पण हे जे आहे ते आपलं प्रारब्ध कर्म आहे, ते आपण निवडून घेतलेलं आहे, त्या गाठोड्यातनं घेऊन आलेले आहोत. मग जर हा भाव आपल्या मनाशी असेल ठेविले अनंत तैसेची राहावे, त्यांनी मला हे दिलंय ना, मग मी त्याच्याविषयी कोणतीही तक्रार करणार नाही, मी त्याच्याविषयी कोणतीही कुरकुर करणार नाही. तर मला जितकं शांतपणे माझं प्रारब्ध कर्म भोगता येईल
तेवढं भोगण्याचा मी प्रयत्न करेन आणि हे ईश्वरात तो करण्यासाठी सुद्धा जे बळ आहे ते तूच दे, असं जर आपण त्याला म्हणू लागलो तर तो भक्ती मार्गाकडचा आपला प्रवास सुरू होतो. आणि म्हणून क्रियमाण कर्म जी आपली संचितात जाऊन पडणार आहेत ती आपली कमीत कमी पडावीत यासाठी आपल्याला निष्काम कर्मयोगाचं अधिष्ठान भगवद्गीतेने सांगितलेलं आहे की ज्याचा थेट उपयोग आपल्याला चित्त शुद्धी करण्यासाठी होतो. आपलं जे प्रारब्ध कर्म आहे ते आपल्याला जे आलेलं आहे ते भोगायचंच आहे. मग ते भोगत असताना कमीत कमी तक्रार करत जितकं आनंदाने ते भोगता येईल ते भोगण्यासाठी सातत्याने हे ईश्वरा तूच माझ्यासाठी हे निर्माण केलेलं आहेस, त्यामुळे ह्यातून माझं चांगलंच काहीतरी होणार आहे हा भाव जर आपल्या मनात असेल तर एखादी गोष्ट मिळाली किंवा नाही मिळाली तर त्याचा आनंद किंवा दुःख आपल्याला तेवढ्याच प्रमाणात होतं. जर माझी खूप इच्छा असेल की मला अमुक एक पगाराची अमुक एक पोझिशनवरची नोकरी आत्ता मिळाली आणि ती नाही मिळाली काही कारणाने तर जीव तळमळायला लागतो की मला का नाही मिळाली, मी इतकी त्याच्यासाठी योग्य उमेदवार असून मला का नाही मिळाली. पण इथे जर आपण हा विचार केला की तो जो परमेश्वर आहे ना त्याला सगळं कळतंय. कदाचित आत्ता मला ती उत्तम पगाराची नोकरी मिळेलही पण कदाचित त्या नोकरीतूनच पुढे 2-4 वर्षांनी काहीतरी असं निर्माण होणार असेल की जे तेव्हा मला भोगायला लागू नये म्हणून आज परमेश्वराने माझ्या पदरात ती घातली नाहीये. कारण 2-4 वर्षांनी काय होणार आहे ते मला दिसत नाहीये पण त्याला सगळं दिसतंय, तो सगळ्याचा साक्षी आहे. हा जर भाव आपल्या मनात तयार असेल तर एखादी आपल्याला हवीशी वाटणारी ही गोष्ट जर आपल्याला नाही मिळाली तर त्याचं दुःख आपल्याला कमी करता येतं. आणि म्हणून प्रारब्ध कर्म भोगत असताना जर काय आपल्याला मदत करत असेल तर तो परमेश्वराने सांगून ठेवलेला भक्तियोग किंवा भक्तीचा मार्ग. आणि मग इथे ज्ञानमार्गही का महत्वाचा आहे, कारण जर आपल्याला मोक्षापर्यंत जायचं असेल जे अंतिम उद्दिष्ट ह्या भगवद्गीतेचं आहे किंवा श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलंय की हे सगळं का करतोय आपण, अर्जुनाला त्याला युद्धासाठी उभं करायचं होतं हा त्यातला एक भाग नक्कीच आहे. आणि त्यामुळे माझा मोह नष्ट झाला आणि आता तू सांगतोयस त्याप्रमाणे काम करायला मी तयार आहे असं 18व्या अध्यायात 72-73व्या श्लोकामध्ये साक्षात भगवंताने विचारलेल्या प्रश्नावर अर्जुनाने उत्तर दिलेलं आहे. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा सांगून त्याने सांगितलं की माझा मोह आता नष्ट झाला आणि मी हे सगळं करायला तयार झालेलो आहे. हे जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी सुद्धा मध्ये जे 18 अध्यायांमध्ये सगळं तत्वज्ञान सांगितलंय ते केवळ आणि केवळ त्याला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठीच फक्त सांगितलंय असं मात्र नक्कीच म्हणता येत नाही. कारण त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने साधना करून आपलं स्वतःचं आत्मिक बळ वाढवून आत्मसाक्षात्कारापर्यंत कसं जायचं ह्याचेही सगळे मार्ग भगवंतांनी सांगून ठेवलेले आहेत त्याच एका ग्रंथामध्ये. आणि म्हणून तो ग्रंथ एकीकडे प्रवृत्तीपर आहे असं म्हणताच तो ग्रंथ निवृत्तीपर पण आहे असंही आपल्याला म्हणावं लागतं. त्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा एक सुंदर सुवर्ण संगम ज्या ग्रंथामध्ये आहे तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता असं आपण जेव्हा त्याचं थोडंसं अगदी थोडक्यात माझ्या अल्पमतीनुसार जे काढलेलं हे सार आहे ते आपण म्हणू शकतो. त्यामुळे संसारात आपण असताना या संसारात जी काही आपल्याला बंधनं येतात किंवा जे काही सगळे प्रसंग येतात त्यातून तरुण जाण्यासाठी संसारात येणाऱ्या अनेक प्रसंगात आपल्या मनात जे दुःख जो क्षोभ निर्माण होतो त्या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी जर आपल्याला कोणी मदत करणार असेल तर हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ जसा संसारात असताना आपल्याला मदत करतो तसाच जर आपण या संसारातून बाहेर पडून काहीसं वैराग्य अंगीकारून पुढे जायचं असं ठरवलं तर त्याही वेळी हा ग्रंथ आपल्याला मदत करतो. कारण तो जितका प्रवृत्तीपर आहे तितकाच तो निवृत्तीपर आहे. आणि म्हणून तिथे आपल्याला ज्ञान मार्ग जो आहे तो आपल्याला काय सांगतो की संचितामध्ये जी काही कर्मफळं अशी आहेत की ज्यांनी अजून आपल्याला तत्पर होऊन फळं द्यायला सुरुवात केलेली नाही ती सुद्धा नष्ट व्हायला हवीत ना. आपण आता क्रियामानात संचितात काही घालूया नको असं ठरवतोय आपल्या आत्ताच्या वागणुकीतनं. पण संचितात आधीचीच आपली ठेव पुष्कळ आहे ना, कारण खूप जन्मानुजन्मांचा आपला हा प्रवास सुरू आहे. त्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांचीच त्या संचितातली ठेव पुष्कळ मोठी आहे.
जसा आपल्या सगळ्यांचा बँक बॅलन्स मोठा असतो तशीच ती ठेव आहे. बँक बॅलन्स कमी झाला की आपल्याला वाईट वाटतं नाही का, अरे बँकेत खूप पैसे असायला हवे. पण संचिताच्या बाबतीत मात्र ती ठेव जितकी लवकरात लवकर कमी होईल तितका आपल्याला आनंद व्हायला हवा बरं का. कारण ती संचितातली ठेव जी आहे ती जितकी कमी होईल तितके आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून लवकर बाहेर पडणार आहोत. कारण जर ती संचितातली ठेव तशीच शिल्लक राहिली आणि त्यात अजून अजून जर काहीतरी पडत राहिलं तर आपल्याला अधिकाधिक जन्ममृत्यूच्या चक्रातून परत परत जावं लागणार आहे. आणि मग कुठल्या योनीत कधी कोणता जन्म आपल्याला मिळेल ते सगळं पुन्हा एकदा त्यातली कुठली फळं आत्ता आपल्याला तत्पर झाले प्रारब्ध कर्म म्हणून आपल्या बरोबर यायला त्याच्यावर ठरणार आहे. आणि म्हणून त्या संचितातली कर्म जर कमी करायची असतील, ती जर जळून जायला हवी असतील तर त्याच्यासाठीचा उपाय काय आहे तर तो सांगताना भगवद्गीतेमध्ये आपल्याला ज्ञान मार्ग सांगितलेला आहे. यथैधांश समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन. ओके, ही सगळी जी कर्म आहेत ती भस्म होण्यासाठी काय आवश्यक आहे? ज्ञानाग्नी. तो ज्ञानाग्नी जोपर्यंत पेटत नाही, तो ज्ञानाग्नी जोपर्यंत आपल्या अंतरंगात तयार होत नाही, चेतत नाही, तोपर्यंत संचितातली कर्म जळणार नाही. तसं इथे आपल्याला छानपैकी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही क्रियमाण आणि प्रारब्ध कर्माचं काय ते बघा, पण संचित जोपर्यंत तुमचं आहे तोपर्यंत मोक्षापर्यंत जायच्या रस्त्यात खूप जास्त अडथळे येणार आहेत. ट्रॅफिक लागतो की नाही आपल्याला कुठे कुठे जाताना, आणि ट्रॅफिक लागला की आपल्याला आवडत नाही, आपण कंटाळतो, कधी एकदा यातनं बाहेर पडतोय असं वाटतं. तसंच या जीवाला असं वाटायला लागलं पाहिजे की कधी एकदा यातनं बाहेर पडतोय. पण ह्या सगळ्याच्या आड येणारी जर कोणती मोठी गोष्ट असेल तर ती आहे आशा. ती आशा आपल्याला सतत काय सांगत असते, अगं राहू दे, ह्या वेळेलाच असं घडलं, आत्ता ह्या वेळेलाच फक्त ती असं तुला म्हणाली नाहीये, मी नाही की ती असं तुला वेडवाकडं काही बोलणार आहे, तू छान परत एकदा तिच्याशी गोड बोलायला जा, छान संबंध ठेव, म्हणजे पुढच्या वेळेला सगळं छान होईल. ही जी आशा आहे ना, तरीही आशा पापिणी लाजत नाही. सखया रामा विश्रांती तुझ्या ठाई, मला लवकर तुझ्या पायाशी विश्रांती दे, कारण ही जी आशा आहे, ही आशा नावाची जी बेडी माझ्या पायात पडलेली आहे ती मोठी पापिणी आहे आणि तिला अजिबात लाज वाटत नाही. कारण कितीही दुःख आली, कितीही प्रसंग आले, कितीही मानअपमान मी सहन केले तरी परत एकदा आशेचा अंकुर आपल्या मनात तयार होतोच. आणि तो अंकुर जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानाग्नी प्रगट होणं खूप कठीण आहे. आणि जोपर्यंत ज्ञानाग्नी प्रगट होत नाही तोपर्यंत संचितातलं कर्म जळणं कठीण आहे. ज्ञानाग्नीच्या माध्यमातूनच ती आपल्याला भस्मसात करता येणार आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे उत्तम त्याने उदाहरण दिलं आहे की प्रदीप्त केलेला अग्नी ज्याप्रमाणे लाकडाला भस्म करतो, तसंच ज्ञानरूपी अग्नी हा सर्व कर्मबंधनं ही भस्म करून टाकतो. कारण आपण मध्ये एकदा म्हटलं होतं तसं की सगळ्या वासना सुद्धा आपल्या ठिकाणी ज्या असतात त्या जळून जाव्या लागतात. नाहीतर त्या जर आपण दाबून ठेवल्या, बऱ्याचदा आपण म्हणतो की हा मनात आलं ना तरी ते दाबून ठेवावं, ते करू नये लगेच. ते केलं नाही की मग हळूहळू नाहीसं होतं, जातं ते हळूहळू. बघा आपल्याला असं लहान मुलांचं आता पॅरेंटिंग ह्याच्यावर बोलताना आम्ही काय सांगतो, मुलांनी काहीतरी मागितलं की लगेच देऊ नका तुम्ही त्यांना, 4 दिवसांनी द्या. म्हणजे आपण मुलांना काय शिकवायचा प्रयत्न करतो छोट्या मुलांना की मागितलं की लगेच मिळत नाही, पण मागितलं म्हणजेच मनात ती वासना तयार झाली. आणि तसंच आपण जितकेही काही मोठे झालेले असू तरीही आपल्या मनात अशा अनंत वासना सदोदित तयार होत असतात. आणि ह्या वासना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकून असतात. शेवटच्या श्वासाच्या वेळेला सुद्धा कोणीतरी काही आपल्याला विचारलं तर एखादी वासना त्याही वेळेला उफाळून वर येते आणि आपण म्हणतो की अरे मला एखादी जिलबी तरी घाल माझ्या तोंडाला. असं शेवटच्या श्वासाला सुद्धा होऊ शकतं. आणि खरं सांगायचं ना तर म्हणजे जरी त्या वासना सगळ्या आपल्याच कर्मांनी आपल्यामध्ये तयार झालेल्या असल्या तरी जोपर्यंत त्या दगदगीचे होत नाहीत, म्हणजे जळून खाक होत नाहीत, तोपर्यंत कुठली वासना कधी वर येईल हे आपल्यालाही कळत नाही बरं का. आपल्याला खूप असं वाटत असतं की आता मला काही ह्याचा मोह नाही,
आता मला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही, कामवासना आता पूर्ण माझ्या मनातून गेली. पण तरीही बघा, कामवासना पूर्ण आपल्या मनातून गेलेली असली तरीही आपण छोट्या पडद्यावर जेव्हा अशी भडक दृश्य बघत असतो तेव्हा कधीतरी ती दृश्य आपल्याला बघावीशी वाटतात. आपण प्रत्येक वेळेला टीव्हीचं किंवा त्या सिनेमाचं बटन बंद करत नाही. ह्याचाच अर्थ काय आहे की ती कामवासना थोडी तरी आपल्या मनात कुठेतरी असतेच. ती तात्पुरती असता, कदाचित आपलं वय झाल्यामुळे, आपण आता ह्या देहात असल्यामुळे जी काही ती वासना उपभोगली आहे त्यामुळे आत्ता आपल्याला तात्पुरतं वाटतंय की त्याचा उपशम झालेला आहे. पण ती आपल्या ठिकाणी आहे, अजून ती गेलेली नाही आहे. आणि म्हणून कोणतीही वासना, हे एक उदाहरण आहे, कोणतीही वासना ही आपल्या चित्तातून अशी सहजासहजी जात नाही. जोपर्यंत तो ज्ञानाग्नी प्रकट होत नाही तोपर्यंत त्या सगळ्या वासना ह्या कधी कधी, ज्याला आपण डॉर्मंट हा शब्द आहे, इंग्रजी सोपा शब्द डॉर्मंट म्हणजे काय, त्या सुप्तावस्थेत राहतात. सुप्त, त्या डोकावर काढत नाहीत सारखं सारखं, पण म्हणून त्या गेलेल्या असतात असं नाही. कधीतरी पुढच्या जन्मी, आजपासून 5व्या जन्मी, 7व्या जन्मी अशी एखादी वासना बाहेर येऊ शकते. आणि म्हणून त्याची दगदग बीज होणं, त्याची बीज जाळून टाकणं हे खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून इथे ज्ञानयोग जो आहे तो खूप महत्वाचा आहे. खरं सांगायचं तर आपण सगळेजण सच्चित आनंद स्वरूप आहोत. म्हणजे काय, आपल्या सगळ्यांच्याच ठिकाणी तो जो ब्रह्माचा अंश आहे त्या अंशातूनच आपल्या सगळ्यांचा जन्म आहे, आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे. पण मग झालंय काय की सगळी जी आजूबाजूला जी सृष्टी निर्माण झालेली आहे ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये आपण सगळे इतके गुरफटलो आहोत की आपल्याला हेच सगळं खरं वाटतंय आणि त्याच्यामुळे आपण त्या ब्रह्मापासून खूप दूर गेलेले आहोत. जसं बघा, ढगातनं पाण्याचा थेंब पडतो, पाऊस येतो, आपल्याला डोळ्यासमोर आहे. जेव्हा पावसाचं पाणी वरून खाली येत असतं तेव्हा ते अतिशुद्ध असतं. पहिल्यांदा येतं खाली तेव्हा, जसं त्याचा हवेबरोबर संपर्क येतो तेव्हा हवेतले काही विषारी वायू असतील ते त्याच्याबरोबर मिसळत असतील, थोडीशी अशुद्धी आली. जसं ते जमिनीवर पडतं तसं जमिनीवरची काहीतरी माती असेल, धूळ असेल, काहीतरी कचरा असेल, घाण असेल, ते त्याच्याबरोबर मिसळतं, ते अजून अशुद्ध झालं. ते एखाद्या नदीच्या प्रवाहाबरोबर वाहायला लागतं. नदीत काहीतरी कोणीतरी कुठल्या तरी कारखान्यातनं सोडलेले वायू असतील, काही द्रव्य असतील, मिनरल्स असतील, ते सगळं त्याच्यात मिसळतं, ते अजून अशुद्ध झालं. मग ते समुद्राच्या प्रवाहात जातं, तिकडे ते खारट होतं, तेच पाणी. म्हणजे बघा, पाणी किती शुद्ध स्वरूपात खरं खाली यायला निघालं होतं, पण ते आता पूर्ण अशुद्ध झालं. आणि आता हे जे अशुद्ध झालेलं पाणी आहे समुद्राचं, त्याला पुन्हा एकदा सूर्याची उष्णता लागली की ते तापणं गरजेचं आहे. त्यासाठी तप करायला लागलं त्या पाण्याला सुद्धा. मग बाष्पीभवन झालं, मग पुन्हा वाफ उजळली, मग ढग बनले आणि मग पुन्हा ढगातनं ते शुद्ध पाणी खाली आलं. म्हणजेच आपल्या देहाचं सुद्धा किंवा या जीवाचं सुद्धा काहीसं असंच आहे. त्याच्यापासून, त्या परमात्म्यापासून जेव्हा आपण निर्माण झालो तेव्हा शुद्ध स्वरूप त्याने आपल्याला निर्माण केलं होतं, अनेक जन्मपूर्वी जेव्हा कधी केलं असेल तेव्हा. पण त्या प्रत्येक जन्मामध्ये असा वेगवेगळ्या गोष्टींबरोबर आपला संयोग होऊन त्याच्यात कुठली ना कुठली तरी अशुद्धी मिसळत गेली. आणि ती अशुद्धी मिसळत गेल्यामुळे आज आपल्यामध्ये जे काही सगळा वासनांचा खेळ चालू आहे तो त्याच्यामुळे आहे. आणि मग ही जी अशुद्धी आहे ती आता जर दूर व्हायला हवी असेल तर जसं त्या समुद्रातल्या पाण्याला बाष्पीभवन होण्यासाठी त्या सूर्याची उष्णता खूप सहन करावी लागते, तेव्हाच त्याचं वाफेत रूपांतर होऊन ऊर्ध्वगामी गती त्याला प्राप्त होते. तसंच काहीसं आपल्याला सुद्धा जर आपली सगळ्या वासना, जी काही पापकर्म आहेत ती सगळी जर धुवून काढायची असतील तर आपल्यातला सुद्धा ज्ञानाग्नी प्रकट होणं गरजेचं आहे. कारण तो अग्नी जेव्हा आपल्याला आपल्या शरीरात जेव्हा तापवेल तो आपल्याला, तितकी आपल्या हातून तपश्चर्या घडेल. शरीराला, मनाला तप करणं खूप गरजेचं आहे. आपण तपाविषयी बोललो आहोत, तर ते तप जेव्हा आपल्या हातून घडेल तेव्हाच कुठेतरी ज्ञानमार्गाने आपल्याला पुढे जाणं शक्य आहे. आणि जेव्हा ज्ञानमार्गाने आपण पुढे जाऊ तेव्हाच मोक्षाचे जे दरवाजे आहेत ते आपल्यासाठी उघडले जाणार आहेत. केवळ आता आपण म्हणतोय तसं फक्तच कर्मयोग आपण करत राहिलो तर आपलं चित्त शुद्ध होईल. पण मग चित्त शुद्ध झालं म्हणून तिथेच जर आपण थांबलो
तर केवळ चित्तशुद्धीने आपल्याला मोक्षाप्रत जाता येईल का? तर परमेश्वर असं म्हणतोय की कदाचित मोक्षाप्रत जाणं कठीण होईल, त्यासाठी तुम्हाला ज्ञान मार्गाची कास धरायला लागेल. पण ते ज्ञान कसं हवं? भक्तीने युक्त हवं. नुसतंच ज्ञान उपयोगाचं नाही, कारण नुसतंच जे ज्ञान आहे ते वृक्ष होऊन जातं. जेव्हा त्याला भक्तीचा ओलावा लागतो, आणि भक्ती म्हणजे काय? अनन्य शरणभाव. तो जेव्हा आपल्या ठिकाणी निर्माण होतो, तेव्हा आपण जे ज्ञान मार्गाने जात असताना सुद्धा जे कष्ट घेत असतो, खडतर परिश्रम घेत असतो, तपश्चर्या करत असतो, ते सगळं करत असताना त्या परमेश्वराचं मनन चिंतन जर सतत सुरू असेल तर ते कष्ट हे आपल्याला कष्ट वाटत नाही, ते तप हे आपल्याला कठीण वाटत नाही. कारण ती जी मनात अत्यंत प्रेम, आपुलकी, जिव्हाळा त्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी तयार झालेला असतो, तो आपल्याला मदत करतो या मार्गावरून चालण्यासाठी. आणि म्हणून ज्ञानमूलक भक्ती प्रधान कर्मयोग हा आपल्याला जर आचरता आला तर आपल्याला त्या मोक्षापर्यंत जाता येणार आहे. भक्ती प्रधान, प्रधानाचं काम काय आहे? प्रधान किती महत्वाचं आहे कोणत्याही राज्यामध्ये? ते काम भक्तीला करायचं या ठिकाणी. आणि म्हणून अगदी आदि शंकराचार्यांनी सुद्धा जर आपण बघितलं तर त्यांनी इतकी अष्टकं रचलेली आहेत, इतकी स्तोत्र रचलेली आहेत की जी याच्यामध्ये भगवंताची स्तुती आहे किंवा त्याच्यामध्ये आपण त्याला कसं शरण जायला हवं हे सांगितलेलं आहे. का सांगितलंय? जर आदि शंकराचार्य हे पूर्णपणे ज्ञान मार्गाने जाणार होते तर मग त्यांना भक्तीची काय गरज आहे असं एखाद्याला वाटू शकतं. पण जोपर्यंत भक्तीची साथ त्या ज्ञानाला मिळत नाही तोपर्यंत आपण मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही अत्यंत आवश्यक आहे. मग आता हे ज्ञान म्हणजे खरं काय? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, समर्थाने सांगितलंय ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण ज्ञानावज्ञान. पुढे ते काय म्हणतात? मुख्य देवासी जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे ज्ञानावज्ञान. मुख्य देवास जाणावे. मुख्य देवास म्हणजे काय? की जो सच्चित आनंद स्वरूप आहे तो. मुख्य देव म्हणजे आपण देवळात जाऊन एखाद्या मूर्तीला नमस्कार करू आणि आपण म्हणू की हां मला कळलं ही रामाची मूर्ती आहे, ही हनुमंताची मूर्ती आहे, गणेशाची मूर्ती आहे, मला कळलं देव काय आहे तो. अहो इतका देव सोपा नाही कळायला. त्यामुळे देव कळणं, मुख्य देवास जाणावे म्हणजे त्याचं जे सच्चित आनंद स्वरूप आहे तेच रूप माझ्याही ठिकाणी आहे हे जेव्हा मला कळेल आणि मग माझ्यातल्या त्या रूपाबरोबर माझी ओळख होणं, मला ते दिसणं आवश्यक आहे अशी जेव्हा आतून तळमळ लागेल तेव्हा कुठेतरी मुख्य देवास जाणावे म्हणजे काय याचा बोध आपल्याला हळूहळू व्हायला लागेल. त्यामुळे आपण सर्वजण, मी काही वेगळे नाहीये, मी ही सगळी नुसती बडबड करते, आपण सगळे एकत्रच आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच या मार्गावरून पुढे जाताना हे सगळं करायचं आहे. की आपल्याला आता इथे थांबायचं नाही की हां आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी करत असतो, पूजा अर्चा करतो, ती निसर्गातलीच फुलं काढतो आणि तीच देवाला वाहतो, त्यांनीच जे काही सगळं दिलं त्याचाच प्रसाद बनवतो आणि त्याला दाखवतो नैवेद्य म्हणून. हे करू नये असं नाही, हे करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपली देहात्म बुद्धी जागृत आहे, मी देव आहे, मी अमुक आहे, ही उपाधी आपल्या बरोबर लागलेली आहे आणि त्या उपाधीचा आपल्याला अभिमान आहे सार्थ, तोपर्यंत आपल्याला हे सगळं करावंसं वाटतं आणि आपण हे सगळं करायचंही आहे. पण हे सगळं करत असताना फक्त तिकडेच आपल्याला थांबायचं नाहीये. कारण ह्या एका जन्मात आपण जर फक्त तेवढंच करत राहिलो तर अजून कित्येक जन्मांची साधना आपल्याला करावी लागणार आहे. आणि आपल्याला ह्या जन्मात प्रत्येक श्वास, असं गोंदवलेकर महाराज पण म्हणतात, अनेक संतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक श्वासाबरोबर नामस्मरण करूया. का? कारण आपला प्रत्येक श्वास हा मोलाचा आहे, गेला की गेला, परत येणार नाहीये. जो श्वास आपण घेतला तो पुन्हा आपल्याला घेता येणार नाहीये. आणि मग जर एक श्वास गेला की परमेश्वराचं नाव घेण्याची एक संधी हुकली, असा जर विचार आपण मनात ठेवला तरच प्रत्येक क्षणाचं सोनं करणं म्हणजे काय हे कदाचित आपल्या लक्षात येईल. आणि जर असं सोनं आपण करायला लागलो तर कमी जन्मांमध्ये मोठं काम आपल्या हातनं घडू शकेल. अर्थात हे सगळं होण्यासाठी आपल्या सद्गुरूंची कृपा लागते. आपल्याला आयुष्यात गुरु भेटावे लागतात, त्या गुरूंनी आपलं बोट धरावं लागतं आणि मग गुरूंनी जो मार्ग आपल्याला घालून दिलाय त्या मार्गावरून आपण निष्ठेने चालणं हे आपलं सगळ्यात मोठं
कर्तव्य असतं. गुरु आपल्याला सांगतायत नाम घ्या आणि आपण म्हणतोय छे त्या नामात काय आहे, मी आपलं 10 मिनिटं देवाची पूजा करते तेव्हा काय नाव घेते तेवढं बास, बाकी 23 तास 50 मिनिटं मला काही ते देवाचं आठवण वगैरे एवढी नसते, मी माझ्या कामात खूप व्यग्र असते. मग असं जर आपण म्हणत राहिलो तर आपण आपल्याला सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलं ते आपण करतोय का? आणि जर ते आपण करत नसू तर आपण या संसार चक्रामध्ये जे काही आहे त्याच्यात लौकिक अर्थाने खरं तर खूप मोठे होऊ, आपण खूप नाव कमावू, आपण ज्या क्षेत्रात आहोत त्याच्यात खूप उत्तम धनसंपत्ती जोडू, लौकिक अर्थाने खूप मोठे. पण लौकिक अर्थाने मोठं होणं आणि पारमार्थिक आयुष्यात पुढे जाणं ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कारण जी व्यक्ती पारमार्थिक आयुष्यात पुढे जात असते ती व्यक्ती लौकिक अर्थाने कधी कधी काहीच नसते, खूप छोटी असते, त्यांच्याकडे काहीच सांगण्यासारखं नसतं आणि असलं तरीही ते आपल्याला कळण्यासारखंच नसतं. कारण ते ज्या शब्दात सांगणार असतात ते आपल्याला काही कळू शकत नाही. आणि म्हणून अशा व्यक्ती कधी कधी आपल्या आजूबाजूला असतात, कदाचित तुमच्यामध्ये सुद्धा अशा व्यक्ती असतील, पण त्या जाणण्याची माझी क्षमता नाही असंही शक्यता आहे. तर त्याच्यामुळे ज्या ज्या कोणाला आपण जिथे जिथे आहोत तिथून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला स्वतःला आपण कोण आहोत हे ओळखता येणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठी आपला पेपर आपण कठीणपणे तपासणं खूप आवश्यक आहे. आपण आपला पेपर अतिशय सोपा तपासतो तसं आपल्याला तपासायचं नाही आहे. आपला पेपर हा खूप त्याच्यावर लाल रेघा रोज येऊ देत आपल्या पेपरवर रोज. आणि म्हणून आपला पेपर दिवसभराचा आपण कसा सोडवलाय ह्याचा लेखाजोखा आपण स्वतः रोज घेणं आवश्यक आहे. कारण तो जेव्हा आपण घेऊ तेव्हाच हळूहळू चित्तशुद्धीकडे आपण जाऊ आणि जर चित्तशुद्धी झाली तरच पुढे ज्ञानमार्गातनं ज्ञानाग्नी प्रगट होण्याचं काम होणार आहे. जोपर्यंत चित्तशुद्ध नाही तोपर्यंत यातलं काहीच होणार नाही आहे. आणि म्हणून आपला रोजचा पेपर हा आपला आपण तपासायला पाहिजे. आणि म्हणून हे प्रत्यक्ष ज्ञान जे आहे, आता आपण म्हटलं तसं की या नवे ज्ञान की पहावे आपण असे आपण, पण हे फक्त शब्द आहेत ना, परत आपल्याला कळलंय हे शब्द आहेत, आपल्याला शब्दज्ञानाने कळलं काय करायचं ते, पण नुसत्या शब्दज्ञानाने कळून आपल्याला खरं ज्ञान होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला व्हायला लागतं. आणि मग प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? आता अर्जुनाला भगवंताचं दर्शन झालं की नाही? कोणता अध्याय? 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन येईल. त्याच्यात अर्जुनाला साक्षात भगवद्गीतेमध्ये भगवंताने दर्शन दिलंय. आता भगवंताने त्यांच्या सख्याला म्हणजे अर्जुनाला जसं विश्वरूप दर्शन दाखवलं ते कसं आहे त्याच्यात त्यांनी एक शब्द वापरलाय, सुदूरदर्शन. दर्श म्हणजे काय? पाहता येईल असं. दूरदर्शन म्हणजे पाहायला मिळणं जे कठीण आहे तसं. सुदूरदर्शन म्हणजे पाहायला मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं. तर ते जे सुदूरदर्शन म्हणजे अत्यंत दुर्लभ असं जे भगवंताचं रूप आहे ते त्यांनी अर्जुनाला दाखवलंय. आणि ते जे दुर्लभ आहे ते किती दुर्लभ आहे ते कसं मिळणार नाही ते म्हणतात बघा. भगवंताने काय म्हटलंय? नाहम वेदैर्न तपसान दानेन नच इज्जया. तुम्ही यज्ञ दान तप वेद ह्या कशाचंही अधिष्ठान ठेवून या कशाच्याही मार्गाने जरी पुढे गेलात तरीही तुम्हाला माझं हे अति दुर्लभ जे दर्शन आहे ते होणार नाही. मग आपल्या मनात साहजिक प्रश्न येतो की आपण इतके दिवस म्हणतोय की यज्ञ दान तप कर्म कधी सोडायचं नाही आणि इथे तर आपल्याला भगवंत सांगतायत की यज्ञ दान तप कर्म करून काय उपयोगाचं नाही, माझं दर्शन काय तुम्हाला होणार नाही. मग हे करायचं की नाही करायचं? तर हे आपण जरूर करायचं. कारण अजून आपल्याला त्या पायरीवर जायचंय जिथे कृष्ण आणि अर्जुन, आता अर्जुन त्याचा सखा आहे, त्यातच सगळं आलं. कृष्णाने आपल्याला सखा म्हणावं अशी आधी आपली पात्रता व्हायला हवी. आणि ज्या क्षणी कृष्ण आपल्याला सखा म्हणणार आहे त्या क्षणी आपण त्या ज्ञानमार्गावर चालायला लागणार आहोत आणि आपल्याला एक दिवस तो असंच दर्शन देणार आहे. हा जो विश्वास आहे तो आपल्या मनात असणं खूप आवश्यक आहे. कारण जर भगवंतांनी स्वतः म्हटलंय की तुम्ही सगळे माझाच अंश आहात, ममैव अंशो जीवलोके, ह्या सगळ्यामध्ये माझाच जर अंश आहे हे जर त्यांनी म्हटलंय तर अर्जुनामध्ये जसा श्रीकृष्णाचा अंश आहे तसाच तो माझ्याही ठिकाणी आहे. फक्त
मी कुठे कमी पडतेय? तर अर्जुन जसा श्रीकृष्णाचा सखा होऊ शकला, त्यासाठी अर्जुनाने जे गुण धारण केले होते ते गुण माझ्या ठिकाणी आज नाहीत आणि म्हणून मी त्याचा सखा होऊ शकत नाही. मग त्याचा सखा होण्याची तळमळ जितकी अंतरंगात जास्त लागेल तितके आपण लवकर त्या पायरीवर जाणार आहोत. आणि म्हणून कृष्णाचा सखा आपल्याला व्हायला हवं. फक्त यज्ञ दान तप एवढीच कर्म करून आपल्याला थांबायचं नाहीये. ती कर्म जरूर करायची आहेत, पण केवळ त्यातच न गुरफटता जी ज्ञानोत्तर भक्ती आहे, जिकडे संपूर्ण अनन्य शरणभाव आहे, तिकडे आपल्याला पोहोचायचं आहे. कारण त्याच 11व्या अध्यायामध्ये पुढे भगवंतांनी हे सांगितलेलं आहे, भक्त्यात अनन्यया शक्य. काय काय करता येतं? तुम्ही जर अनन्य भावाने त्याचे भक्त झाला तर माझं तत्वतः ज्ञान होणं, ज्ञातुम, तुम्ही मला जाणू शकता, माझं दर्शन होणं, द्रष्टुम, आणि प्रवेशुम म्हणजे तुम्ही माझ्यात प्रवेश करू शकता. ज्ञातुम, द्रष्टुम आणि प्रवेशुम हे कधी शक्य आहे? जेव्हा तुम्ही ज्ञानोत्तर भक्ती कराल तेव्हा. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे फक्त आज मला आर्तता आहे की भगवंत, अरे भगवंता मी कुठेतरी अडले आहे आणि मला ये आता सोडवायला, इतकी आर्तता. आता द्रौपदीच्या ठिकाणी पण होती, पण द्रौपदी ही पण ज्ञानोत्तर भक्ती करणारी होती. द्रौपदीची पात्रता, योग्यता खूप वरची आहे आणि म्हणून कृष्ण सखा धावून आलेला आहे. आपण फक्त आर्त म्हणजे केवळ तेवढ्या क्षणालाच फक्त कृष्णाला आळवतो. द्रौपदी ही त्याची नाहीये आणि त्यामुळे जर आपण अशी तुलना करायला गेलो की मग द्रौपदी पण तेव्हाच तर आळवलं, तर नाही. द्रौपदीने सतत आळवलंय कृष्णाला. कुंतीने सतत दुःख मागितलंय. का? कारण दुःखात आपल्याला देवाची आठवण होते. म्हणजे तिला दुःख हवंसं होतं असं नाही, तिला देव हवासा होता. आणि तू सतत माझ्याजवळ कधी राहशील? जर मला दुःख आलं तर राहशील रे. सुखाचे क्षण आले की मी तुला विसरून जाणार आहे, मला माहिती आहे. आणि म्हणून हे परमेश्वरा मला दुःख दे असं कुंतीने मागून घेतलंय. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या कुंती काय, द्रौपदी काय, त्या परमश्रेष्ठ आहेत. आपण कुठे आहोत? तर फक्त आर्त, अर्थार्थी अशा ठिकाणी जर आपण भगवंताची भक्ती करत असू, मला काहीतरी हवंय म्हणून मी तुझी भक्ती करते, किंवा मला आता मी कुठेतरी अडली आहे म्हणून ती एक आर्तता, आता कोणीच नाही, काहीच दुसरं होऊ शकत नाही, अशावेळी फक्त तुझा धावा करते, तर ते परमेश्वराला मान्य नाही. तर ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे तू कोण आहेस हे मी जाणलं आहे, पण तरीही मी तुझ्या वाचून राहू शकत नाही. हा जो शरणभाव आहे तो आपल्या ठिकाणी निर्माण व्हायला हवा. आणि म्हणून तू कोण आहेस याचं पूर्ण ज्ञान आपल्याला व्हायला हवं. आणि ते पूर्ण ज्ञान होण्यासाठी चित्तशुद्धी व्हायला हवी. कारण परमेश्वर अशाच चित्तामध्ये राहतो जे चित्त शुद्ध असतं. परमेश्वर अशुद्ध चित्तामध्ये राहत नाही. आवडेल का? देवाला कशी आवडेल अशुद्ध जागा? आपल्याला पण आवडत नाही, तर परमेश्वराला कशी आवडेल? आणि परमेश्वर तर हे सगळं बघूनच आपल्या ठाई येणार आहे. त्यामुळे आपल्याला जितकं अनन्य भावाने त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येईल, आपला जो शरणभाव आहे आपल्यातला तो त्याच्या ठिकाणी आपल्याला जितका म्हणून पोचता येईल तितका आपल्याला ओतायचा आहे. भगवद्गीतेमध्ये असं म्हटलंय की ज्ञान म्हणजे काय? आपण समर्थांनी सांगितलेली व्याख्या पाहिली. भगवद्गीता असं म्हणते की अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. सात्विक ज्ञान म्हणजे काय? विभक्तेषु अविभक्त, म्हणजे विभक्त जगातील एकत्व किंवा अद्वैत ज्याने जाणलं, ज्याने समजलं तो खरा ज्ञानी. इतकी मोठी व्यापक व्याख्या भगवद्गीतेमध्ये करून ठेवली आहे. आणि या ज्ञानाचं महत्त्व सांगताना 4थ्या अध्यायात काय म्हणतात परमेश्वर? नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनिविदिति. ज्ञाना इतकं पवित्र ह्या जगात काहीच नाही. आणि ज्ञान, पुन्हा एकदा आपण गडबड करतो, आपल्याला वाटतं आपल्याला हे जे सगळं माहिती आहे हे ज्ञान आहे, तर ही खरं तर फक्त माहिती आहे. ही जी सगळी आम्ही बडबड करत असतो ही फक्त माहिती आहे. जेव्हा आपले सद्गुरू आपलं बोट धरतात आणि जेव्हा सद्गुरूंचं त्यांनी सांगितलेल्या मार्गावरनं आपण चालत असतो आणि तेव्हा आपल्याला जे अनुभव येतात त्यातून आपल्याला जे प्राप्त होतं ते ज्ञान. बाकी आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेली सगळी जी माहिती आपण वाचतो डोळ्यांनी, आपल्या या पंच ज्ञानेंद्रियांनी, ती म्हणजे फक्त माहिती आहे, ते ज्ञान नाही. कारण जे खरं ज्ञान आहे
ते इंद्रियातीत आहे. म्हणजे इंद्रियांना जाणताच येणार नाही असं काही आहे. आणि म्हणून ते जे ज्ञान आहे, जे या अक्षर परोक्ष आणि अपरोक्ष, तर जे ह्या डोळ्यांनी जाणता येणार आहे ती फक्त माहिती आहे. जे ह्याच्या पलीकडे आहे, ह्या इंद्रियांच्या पलीकडे आहे, ते खरं ज्ञान आहे. आणि म्हणून त्या ज्ञाना इतकं पवित्र ह्या जगात काहीही नाही. आणि म्हणून ज्याची बुद्धी योगाद्वारे, ज्याचं अंतःकरण योगाद्वारे इतकं शुद्ध सात्विक झालेलं आहे, त्यालाच, अशा पवित्र पुरुषाला हे ज्ञान आपल्या स्वतःच्याच आत्म्याच्या मदतीने त्याला करून घेता येतं. कारण हे ज्ञान हे बुद्धीच्याही पलीकडचं आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे सगळं आहे हे प्रकृतीच्या अधीन आहे. आणि प्रकृतीच्या अधीन राहून आपण पुरुषतत्व कसं जाणणार? कारण ते संपूर्ण चैतन्यमयी आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला कुठेतरी हे सगळं उल्लंघून, हे सगळं पार करून पुढे जायचं आहे. आपला प्रवास खूप लांबचा आहे, पण आपल्याला निराश व्हायचं नाहीये. कारण आपण निदान योग्य मार्गावर प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. ह्याचंच आपल्याला आनंद ह्या जन्मात स्वतःला सांगायचं आहे, की मानायचं आहे, की हा मला निदान जो मार्ग आहे तो तरी योग्य मिळालेला आहे. मग पुढे परमेश्वर काय म्हणतात, की ज्याला संसारातून खरंच तरुण जायचं आहे, त्याला ज्ञानावाचून गती नाही, हे तर त्यांनी सांगितलंय. मग हे ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं तर ती व्यक्ती कशी असावी? श्रद्धावान लभते ज्ञानानं. जो श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वराचं भजन पूजन करतो त्यालाच ह्या ज्ञानाची प्राप्ती होते. बऱ्याचदा आपल्याला आपले सद्गुरू काहीतरी सांगतात, पण आपण म्हणतो असं कसं, ह्याला काय अर्थ आहे? आपल्या मनात शंका कुशंकाच अधिक असतात. कारण आपण सगळं आपल्या बुद्धीच्या आणि विज्ञाननिष्ठतेच्या जी काही आपली असते गती, त्याच्यावर आपण असं टासून बघत असतो. पण मगाशी म्हटलं तसं की हे सगळं ह्याच्या अतीत आहे. आणि ते सगळं बुद्धी आणि मनाच्या पातळीवर आपल्याला घासून बघता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत ही खुटखुटी आपल्या बुद्धीमध्ये असते की मला हे आधी बुद्धीच्या पातळीवर कळलंच पाहिजे, ते जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत ते काही श्रद्धा वगैरे मी काही मानतच नाही. जर असा आपल्या ठिकाणी भाव असेल तर आपण अजून खूप लांब आहोत. आणि म्हणून श्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे तोच हे करू शकतो. अजून त्याला त्यांनी 2 विशेषण जोडले आहेत, ते म्हणजे तत्पर संयतेंद्रिय. हा, तुम्ही तत्पर असणं आणि इंद्रियांवर तुमचा थोडासा तरी ताबा असणं, इंद्रिय विजय मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्नशील असणं हे खूप आवश्यक आहे. कारण हे जेव्हा आपण करतो तेव्हाच ज्ञानं लब्ध्वा परां शांतिमचिरेणाधिगच्छति. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून आपण परम शांतीला पोहोचू शकतो. आणि म्हणून ह्या ज्ञानाचं जे महत्त्व आहे ते अतिशय अलौकिक आहे, मोठं आहे. आणि मग आता फक्त आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की श्रद्धा आणि भक्ती ह्या पण 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी आपण त्या दोघांची खूप गल्लत करत असतो. आपल्याला असं वाटतं की हां, माझी देवावर श्रद्धा आहे पण भक्ती आहे की नाही मला माहिती नाही. आता श्रद्धा म्हणजे काय? आपण जर रोज एखादी कृती करत असू तर त्याची सवय होते आपल्याला, आपण श्रद्धेने ते करतो. मी रोज श्रद्धेने देवाची पूजा करते, पण मला अनन्य भावाने त्याला शरण किती जाता येईल हे माहिती नाही. आणि भक्ती जी आहे ती अनन्य भावाने शरण जाण्यात आहे. देवाला रोज गंध उगाळून फुलं वाहण्यात भक्ती नाही, कदाचित तो श्रद्धेचा भाग असू शकतो. म्हणजे जी नवविधा भक्ती सांगितली आहे त्यात श्रवणम, अर्चनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम सगळं सांगितलंय. त्यामुळे ती भक्ती आपण भक्ती म्हणून नक्की करावी. पण खरी जी भक्ती आहे ती अनन्य भावाने त्याला शरण जाण्यात आहे. त्यामुळे अनन्य भावाने शरण जाणं ही केवळ हाताची कृती नाही होऊ शकत, ती मनाच्या पातळीवर होणारी कृती आहे, बुद्धीच्या पातळीवर आणि मनाच्या पातळीवर होणारी कृती आहे. त्यामुळे जोपर्यंत तिकडे बदल होत नाही तोपर्यंत हाताने आपण जर एखादी गोष्ट करत असू तर ती श्रद्धेने करतो. आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने करतो. बघा, आपण घरी वार्षिक अनेक लोकांच्या घरी सत्यनारायण असतो, काही कुळधर्म असतात, काही कुळाचार असतात, आपण अत्यंत श्रद्धेने ते सगळं करतो. पण केवळ श्रद्धा ही पुरेशी नाहीये, तर भक्तीचीही जोड त्याला असली पाहिजे. श्रद्धा
खरंच जर असेल तर त्यातून आपल्याला ज्ञानापर्यंत नक्की जाता येतं. पण जर आपण सश्रद्ध अंतःकरणाने ते सगळं केलं तरच, आणि तिथे इंद्रिय जय हा पण खूप महत्वाचा आहे. त्या ठिकाणी तत्पर असणं, परमेश्वराच्या सेवेसाठी, त्या भक्तीसाठी श्रद्धायुक्त अंतःकरणाने तत्पर असणं गरजेचं आहे. आणि तेव्हा इंद्रियांवर जय मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं, कारण इंद्रिय सतत धावतातच आहेत. त्यांना हे हवंय, ते हवंय, ते हवंय. त्यांना कुठेतरी लगाम घालणं, कुठेतरी त्यासाठी कष्ट घेणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळे थोडक्यात म्हटलं तर श्रद्धेमुळे ज्ञान लाभतं. ज्ञानामुळे जर खरंच ज्ञान व्हायला लागलं तर इंद्रिय जय आपल्याला करता येतो. इंद्रिय जय करता आला तर शांती लाभते, आणि अशी परमशांती लाभून आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो, असा हा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. मग आता साधा सोपा प्रश्न आहे की हे सगळं तत्वज्ञान आपल्याला सगळ्यांना समजतंय, पण मग तरीही आपण ज्ञानप्राप्तीपासून का लांब आहोत? कळत आहे सगळं आपल्याला. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ह्या संसाराच्या ठिकाणी आपली असलेली आसक्ती. आपण याला जगायला, आपल्याला सगळ्याचा आनंद घ्यायला परमेश्वराने कधीच नाही म्हटलं नाही. म्हणतात त्या क्षणापुरेसा तो आनंद घ्या आणि सोडून द्या. आपण जेव्हा असं म्हणतो की आत्ता मला पेढे खायला मिळाले, मला रोज मिळू देतो, मनात येईल तेव्हा पेढे खायला मिळाले पाहिजे, तर परमेश्वर आपल्याला म्हणे तू अनन्य भावाने मला शरण ये, तुझ्या मनात आलं की तुला पेढा खायला घालायची जबाबदारी माझी. पण आपण काय म्हणतो, मला मला खायला मिळू दे आणि मी कमावीन ना, माझ्याकडे पैसे असतील तेवढे. हा अहंकार आला की परमेश्वर म्हणतो मग ठीक आहे, तूच घे तुझे काय ते पेढे आणि बघ तुला किती वर्ष खाता येतात ते. त्यामुळे कुठेतरी आसक्ती जी आहे ती आपल्याला या संसारात अडकवून ठेवते. त्यामुळे या आसक्तीपासून कुठेतरी दूर व्हायचं. आणि खरं सांगायचं तर अर्जुनाला जो मोह पडला तो कशामुळे पडला, तर तोही त्याचे जे सगळे प्रियजन त्याच्या समोर आले, त्या प्रियजनांना बघून त्याला असं वाटायला लागलं की अरे बापरे, ह्यांना कसं मी मारायचं, ह्यांच्याशी मी कसं युद्ध करू, कारण तो गुंतला तिथे त्यांच्यामध्ये. आणि आपलंही काहीसं असंच होतं, आपल्याला बाकी खूप गोष्टी सोडता येतात, पण आपली जी आपल्या कुटुंबातली, आपले आप्तेष्ट, आपला परिवार, आपले मित्रमैत्रिणी, ह्या सगळ्यांमधली जी आपली आसक्ती असते ती येते का सोडता? ती सोडणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. मग आपल्याला ती सोडता आली आहे का, ह्याचे छोटी छोटी परिमाण आपल्याला कसं आपल्यालाच परीक्षा बघता येईल आपली. समजा आपण एखाद्या तीर्थक्षेत्री गेलेले आहोत, बघा तीर्थक्षेत्री गेल्यानंतरही आज जर तिकडे 2 दिवस रेंज नसेल तर आपल्या घरच्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा जीव वरखाली होत असतो. रेंज नसली तरी शांत राहता आलं पाहिजे. रेंज असली तरीही आपल्याला कमीत कमी संपर्कात, अत्यावश्यक असेल तरच संपर्क, अत्यावश्यक नसेल तर माझं चित्त मी जिकडे गेले आहे त्या ठिकाणी, हे जर आपल्याला करता आलं, ही आपली आपण बघायची परीक्षा आहे की असं जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला किती वेळा घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ व्हायला होतं. घरची माणसं भेटली नाहीत म्हणून आपल्याला वाईट वाटतं, तळमळतो जीव, आता कधी एकदा घरी जाते असं झालंय. हे आपल्याला एखाद्या तीर्थस्थानी असताना, आपल्या गुरूंच्या घरी असतानाही जर वाटत असेल तर आपल्याला नक्की समजून जायचं आहे की अजून आपण पूर्णपणे आसक्त आहोत त्या सगळ्यामध्ये. आणि जोपर्यंत विरक्तीच्या दिशेने आपली पावलं पडत नाही तोपर्यंत हा ज्ञानाग्नी प्रगट होणार नाहीये. त्यामुळे आपल्याला आत्ता काय करायचं आहे या संसारात असताना, तर आपल्याला जितकं त्या संसारातलं लक्ष हळूहळू काढून घेता येईल, आपली सगळी कर्तव्य आपल्याला करायची आहेत बरं का. कारण आपण गृहस्थाश्रमात आहोत तोपर्यंत कर्तव्यातनं अजिबात माघार घ्यायची नाहीये, कारण ते कर्तव्य करणं हे आपल्यासाठी तेव्हाचं विहित कर्म आहे, ते आपल्याला करायचंच आहे. पण एकदा का गृहस्थाश्रमात ती आपली कर्तव्य पूर्ण झाली आणि त्यातनं आपण बाहेर आलो की परत आपल्याला आतबाहेर करायचं नाहीये. बघा आपण रोजच त्यात आतबाहेर करत असतो. आपण फक्त हातात माळ असते, त्या माळेतल्या 108 मण्यांपैकी पण कदाचित 2 किंवा 3 मण्यांना असं होत असेल की आपण पूर्ण त्याच्या बरोबर आहोत. बाकी 100 वेळेला जप होत असतानाही मनात विचार असतातच कुठले तरी, आणि त्यात कुठले तरी मध्ये बऱ्याचदा विचार
विचार आपल्याच लोकांचे जास्त असतात. आपण काही तिथे कोणाचं युद्ध वगैरे चाललंय त्याचे विचार नसतात आपल्या डोक्यात. जगात कोणाचं काय होतंय विचार नसतात. आपली जी आसक्ती असते ती आपल्याच माणसांमध्ये जास्त असते. आपल्याला अनेकदा खूप ठेचा पण खायला लागतात, पण मगाशी म्हटलं तसं तरीही आशा पापणी लाजत नाही. ती आशा जी आहे ती सतत अडकवते आपल्याला, परत घेऊन जाते तिकडे. जा, परत जा, परत जा, परत जा, परत खा ठोकरा, ये मागे, परत जा. तर कुठेतरी ती ठोकर खाल्ल्यानंतर विरक्ती येणं, आणि ही जितक्या लवकर आपल्याला येईल ही विरक्ती की आता ठीक आहे, झालं उपभोगून, बास आता पुढे, आता काहीतरी परमेश्वराने आपल्याला किंवा अनेक संतांनी म्हटलं त्याचं नामस्मरण करून बघूया, करूया आपण नामस्मरण, एकटे बसूया, सतत जनसंपर्क, सतत लोकांमध्ये राहायचं आहे नको, थोडंसं स्वस्थ राहूया, थोडासा एकांताचा अनुभव घ्यायला लागूया. त्या एकांतामध्ये आपलं मन खरंच किती एकाग्र होतं याचा अनुभव घ्यायला लागूया. आज कदाचित 1 मिनिटही होणार नाही, 8 दिवस सलग बसलो तर 1 मिनिट व्हायला लागेल. असं करत करत आपल्याला काही तास त्या परमेश्वराच्या साधनेत दिवसाचे घालवायचे. कारण ते जेव्हा आपण घालवू तेव्हा 24 तास इथे फक्त तोच राहील. अनेक संतांनी जे केलंय, त्या संतांनी संसारात राहत असताना सुद्धा, जसं आपण एकनाथ महाराजांचं बघितलं होतं की एकनाथ महाराज जे पूर्ण संसारात होते पण तरीही त्यांचं चित्त हे सदैव त्या परमेश्वराच्या ठिकाणी होतं. आपल्याला तेवढं सगळं करणं खूप कठीण आहे, कारण आपली तशी तालीम नाही आहे सुरुवातीपासून. मग हे सगळे संत मंडळींचं काय, एकतर त्यांच्या घरात ती परंपरा आहे, त्यानंतर बालपणापासून ते संस्कार आहेत, विठ्ठल भक्ती आहे, पंढरीची दरवर्षीची वारी आहे अनेक घरांमधनं, त्या ठिकाणी हे रुजलेलं असतं. पण जिकडे हे रुजलेलं नाही अशाही व्यक्तींनी स्वतःहून हे सगळं जाणून जर थोडंसं त्या आसक्तीतनं बाहेर यायचं ठरवलं, रोज त्यासाठी थोडासा प्रयत्न केला. आज दिवसभरात असे किती प्रसंग आले की मला आसक्त होता आलं नाही, मी आसक्त झालेच तिकडे, मला नव्हतं व्हायचं पण झालेच आसक्त, अनासक्त होता आलं नाही. हा विचार आपल्याला प्रत्येकाला दिवसाच्या शेवटी करायचा आहे. जर आपण हा विचार करायला लागलो तर खरं तर आपण चातुर्मासभर ही जी काही प्रवचन सेवा करण्याचा, ऐकण्याचा, त्याचा लाभ घेण्याचा आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केला. बघा, कीर्तन प्रवचनाच्या ठिकाणी आपल्याला बुवा सांगत असतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, आणि आपलं मन मात्र कुठेतरी तिथल्या तिथे बसून सुद्धा लावत असतं. मग हे जर आपण करत असू तर कीर्तन प्रवचनाच्या ठिकाणी जाऊनही आपण काहीच साधणार नाही. जसं आपण बाजारात गहू तांदूळ घ्यायला पिशवी घेऊन जाऊ, पण पूर्वीच्या काळी जेव्हा प्लास्टिकच्या पिशव्या नव्हत्या तेव्हा जर एखाद्या व्यक्तीला दूध आणायला जायचं असेल तर त्या व्यक्तीला घरातनं पातेलं, चरवी, काहीतरी डबा काहीतरी घेऊन जायला लागायचं. मग ते जे भांडं आहे ते आपण घेऊन जायचो तेव्हा त्यात दूध आणता यायचं. आज आपलं मनाचं भांडं आपण कुठेतरी ठेवून आलोय आणि जर प्रवचनाला येऊन बसलोय तर मनाच्या भांडं जिथे फिरतंय ना ते तिकडचा पदार्थ उचलणार आहे. आपल्याला जिथे आपण आहोत तिकडे ते मनाचं भांडं घेऊन यायचं आहे प्रत्येक वेळेला. तरच तो जो सत्संग आहे, सतत अशा सज्जन लोकांबरोबर राहणं आहे, त्याचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. जर मनाचं भांडं सतत संसारात फिरत राहिलं तर आपण शरीराने भजन प्रवचन कीर्तनाला जाऊ पण त्यातून मिळणार काहीच नाही, कारण मन आपलं आलंच नाहीये तिकडे, फक्त शरीर येऊन बसलंय. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जर हा ज्ञानाग्नी प्रकट व्हायला हवा असेल तर या अगदी छोट्या छोट्या, ज्याला साध्या सोप्या भाषेत बेबी स्टेप्स असं म्हणतात, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आता आपण करायला घ्यायच्या आहेत. कारण त्या करायला घेतल्यानंतर काही वर्षांनी ही जी आपली तपश्चर्या आहे ती नक्की फळाला येणार आहे. आणि तो जो ईश्वर आहे, जो तुमच्या आमच्या सर्वांच्या ठिकाणी आहे, त्या ईश्वरापर्यंत आपल्याला पोचता येणार आहे. आणि म्हणूनच 11व्या अध्यायातच सर्वात शेवटी भक्ती किंवा ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी एक छोटासा जो श्लोक आहे तर ती ओळ आहे, निर्वैर सर्वभूतेषु, सर्व भूतांप्रती निर्वैर असणं
हे एक अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जोपर्यंत हा माझा तो परका हा भाव आपल्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक भूतमात्रांमध्ये आपण सतत कॅटेगरीज करतोय, विश्लेषण करतोय त्यांचं. हा चांगला आहे, तो वाईट आहे, हा माझा आहे, तो परका आहे, हा हवासा वाटतो, तो नकोसा वाटतो. तोपर्यंत तुमच्या आमच्या कोणाच्याही हृदयात तो भगवंत येऊन राहणार नाही आणि तो आपल्याला त्याचं दर्शन देणार नाही. त्यामुळे जर आपल्याला त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर निर्वैर सर्व भूतेषु हे आपल्याला ह्याचं पालन करणं खूप आवश्यक आहे. निदान तसा विचार आपल्या मनात रुजवण्यासाठी त्या जाणीवा आपल्या त्या ठिकाणी ठेवणं हे खूप आवश्यक आहे. कारण जितकं आपण शुद्ध मनाने हे सगळं करू तेवढं आपल्याला कर्माचं अकर्म करणं शक्य होणार आहे. आणि म्हणून जितकं शक्य आहे तेवढं आपण हे करायचा प्रयत्न करूया. ही जी सगळी गेले 4 महिने सेवा करायची खरं तर संधी मिळाली, ती संधी आपण दिली त्याबद्दल स्त्री कल्याण संघटना त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्या सर्व सज्जनांचा संघ मला एवढे 4 महिने लाभला. इथे येऊन दर शुक्रवारी आपल्यासारख्या सगळ्या सज्जनांबरोबर काही क्षण खूप आनंदात घालवता आले, त्याचा आनंद खूप वेगळा आहे. या निमित्ताने थोडासा अभ्यास करता आला, पुन्हा एकदा जे काही आपण वाचलेलं असतं त्याचं मननचिंतन करता आलं आणि ही संधी केवळ आपण हा विषय दिलात म्हणूनच मिळाली. गेल्या 4 महिन्यात खरं सांगायचं तर अनेक ठिकाणी पुणे, सांगली, कोल्हापूर, कोकणात अनेक ठिकाणी काही कामानिमित्त, देवदर्शनानिमित्त असे अनेक दौरे झाले. परंतु इकडची जी सेवा आहे ती पूर्ण करता आली आणि ह्याचं सगळं श्रेय परमेश्वर आणि माझे जे सद्गुरू आहेत गुरुदेव रानडे त्यांच्यामुळेच शक्य झालं. कारण दर आठवड्यातल्या 1 दिवसाची सेवा ह्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक, मानसिक आदी व्याधी याचाही कधीतरी त्रास होऊ शकतो, पण तसाही सद्गुरू कृपेने काहीच झाला नाही. आणि ही संपूर्ण सेवा त्यामुळे माझे गुरु गुरुदेव रानडे यांच्या चरणी अर्पण करते आणि इकडे थांबते. एक छोटंसं कार्तिक महिना आहे, त्यामुळे कार्तिक महिन्यात कार्तिकीची पण एक वारी असते, त्यामुळे त्या वारीला अनुलक्षून एक छोटंसं पद आहे, ते पद घेऊया, थोडासा विठ्ठलाचा गजर करूया आणि थांबूया. विठ्ठलाचे नाव घ्या हो भक्ती भावे, विठ्ठलाचे नाव घ्या हो भक्ती भावे. पंढरीला पायी पायी, पंढरीला पायी पायी कार्तिकीला जावे. विठ्ठलाचे नाव घ्या हो भक्ती भावे, विठ्ठलाचे नाव घ्या हो भक्ती भावे. चंद्रभागेती विष्णुदास मेळा, चंद्रभागेती विष्णुदास मेळा. भजनी कीर्तनी सदा रंगलेला, भजनी कीर्तनी सदा रंगलेला. आनंदे बघाया देव कोटी यावे यावे, आनंदे बघाया देव कोटी यावे यावे, देव कोटी यावे. पंढरीला पायी पायी कार्तिकीला जावे. विठ्ठलाचे नाव घ्या हो भक्ती भावे, विठ्ठलाचे नाव घ्या हो भक्ती भावे. अबीर गुलाल लावूनिया भाळा, अबीर गुलाल लावूनिया भाळा. तुळशी माळ गळा वार करी झाला, तुळशी माळ गळा
भक्तिभावे की जय. एक गजर घेऊया छोटा. एक एक ओळ सांगते आपण म्हणूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल 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 विठ्ठला हरी ओम विठ्ठला. महाराज की जय.